तर मित्रांनो आता आमच्या गोट्यामध्ये धारा सुरू आहे. तर मित्रांनो धारा सुरू आहेत आणि काय झाला विषय, आज आपल्या गोट्यामध्ये डॉक्टर आलं कारण का उन्हाचं टेम्परेचर वाढल्यामुळे आपल्याला मागच्या ब्लॉकमध्ये मी टाकलेलं असतं उन्हाळ्या टेम्परेचरमध्ये जनावर आजार करतात. मग आता धारा सुरू असताना मध्ये डॉक्टर आलं. मध्ये डॉक्टर आल्यामुळे 1-2 मशीननी चेक करायचं होतं. तर त्या मशीननी चेक करताना काय झालं, वेळ भरपूर चालता आणि धारा पण चालू होते. आपल्याला 7:30 वाजता म्हणजे जे आत म्हणजे गाडी येते. गाडी आल्यानंतर कसं तिथनं पुढं मग सगळी बाकीची कामं चालू होत्या. पण मित्रांनो आज लेट झाल्यामुळे काय झालं भरपूर. तर भैयाला म्हटलं भैया तो लेट हो जाएगा तो गाडी निकल जाएगी. तो भैया काय म्हणाला, तुम्हाला मी चॅलेंज देतो की बाबा तुमचं दूध डेअरी याच्यात मी दूध काढून देतो. म्हणजे फक्त त्यावेळेला फक्त 4 जनावरांची धार काढून चालते. त्यानंतर अजून भरपूर जनावरांची धारा राहिलेल्या. मग त्या आता बऱ्यापैकी आता किती बघा झाल्यात 7-17 झाल्यात. बरोबर टाईम टू टाईम धार आता निघत आल्या. बघा हे भय आता धार सुरू आहे काढायला. शेवटची गाय राहिलेली आहे. बरोबर गाडी यायच्या टायमाला आपलं दूध तिथं जागेवर जाते. सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो, जर तुमच्या जनावरांची टाईम टू टाईम सकाळच्या टाईम आणि संध्याकाळी त्या टायमिंगला जर दूध निघत असेल तर दुधामध्ये फरक पडत नाही. जास्त दूध आहे तेवढी लेवल दुधाची टिकून राहत्या. तर मित्रांनो ही तुम्ही काळजी घेत जावा. सकाळी जेवढं